बाजोरिया पितापुत्रांना अमरावतीमध्ये दुसरा मोठा धक्का बसलेला आहे। बाजोरिया पितापुत्रावर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे पुत्र माजी आमदार विप्लव बाजोरिया यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। शासकीय कामात अडथळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन बाजोरिया पितापुत्रांनी गोंधळ घातलेला होता। महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचं नामांकन अर्ज काल रद्द झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत आहेत। अनिरुद्ध, बाजोरिया पितापुत्रांना अमरावतीमध्ये आणखीन एक धक्का बसलेला आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नक्कीच आता जर पाहिलं तर अनेक राजकीय नाट्य घडामोडीनंतर आता काल जो आहे तो विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो अवैध ठरवण्यात आलेला आहे। त्यानंतर बाजोरिया पितापुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। आणि या आरोपाखाली अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसं रेकॉर्डिंग निवडणूक विभागाकडे असल्याची जी माहिती आहे ती FIR मध्ये नोंदवण्यात आलेली आहे। आणि बाजोरिया पितापुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा सुद्धा आरोप जो आहे तो त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजोरिया पितापुत्राविरोधात प्रशासन जे आहे ते आक्रमक झालेलं आहे। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। आता या गुन्ह्याचा तपास गाडगेनगर पोलीस स्टेशन जे आहे ते करत आहेत। आणि गाडगेनगर पोलीस स्टेशन आज बाजोरिया पितापुत्रांवर काय नेमकी ऍक्शन घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण बाजोरिया पितापुत्रांना हा दुसरा धक्का असल्याचं बोललं जात आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या गोष्टीसाठी तिथे गोंधळ घातला होता ती निर्णयाची कॉपी आज बाजोरिया पितापुत्रांना जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त होते का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।